त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं निषेध. दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी. परभणी. प्रतिनिधी गजानन साबळे. त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आली. सोमवार रोजी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची भेट घेऊन निवेदनामार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली. यावेळी या हल्ल्याचा पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला. 20 सप्टेंबर रोजी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेले झी 24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी, चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तींवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असह्य बाब आहे असे नमूद करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. भविष्यात नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही ब्युरो चीफ पत्रकार जे होते ते वार्तांकनाच्या संदर्भामध्ये त्र्यंबकेश्वर येथे गेले असता तिथे काही गुंड प्रवृत्तीच्या तिथे पार्किंग संदर्भात जी काही पोरं तैनात करण्यात आली आहे. अतिशय गुंड प्रवृत्तीची सगळी लोक आहेत आणि त्यांनी तिथल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रसारमाध्यमाची सगळी महत्त्वाची माणसं आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्यावर अतिशय भ्याड पद्धतीचा हल्ला केला, त्यांना गंभीर पद्धतीने जखमी केलं आणि त्यामध्ये एक पत्रकार तर गंभीर जखमी झाले, त्यांना ICUमध्ये सुद्धा ॲडमिट करावं लागले. आम्ही सगळे पत्रकार परभणीच्या वतीने व्हॉइस ऑफ मीडिया परभणीच्या वतीने आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध करतो आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातलं कठोरातली कठोर कारवाई करावी या अनुषंगानं निवेदनसुद्धा दिले आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सुद्धा शासनानं कठोर पावलं उचलली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली आहे. यानंतर अशा पद्धतीची काही जर घटना घडली तर संपूर्ण पत्रकार जे आहे ते स्वस्थ बसणार नाहीत. एक मोठं आंदोलन उभं करून शासनाला या सगळ्या त्याचे परिणाम जे आहेत ते शासनाला भोगावे लागतील असा इशारा आम्ही या घटनेच्या निमित्तानं देतो आहे.